नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील 1 तासात. विधान परिषदेच्या 11 जागांवर निवडणूक जाहीर झाली असून येत्या 12 जुलै रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. नेमकी विधान परिषदेची निवडणूक कशी होते यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा खास रिपोर्ट. विधान परिषदेत असणाऱ्या आमदारांपैकी भाजपाच्या 4, शिंदेंच्या शिवसेनेचा आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रत्येकी 1, काँग्रेसचे 2, तर राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रीय समाज पक्ष, त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येकी 1, याप्रमाणे 11 आमदारांची मुदत 27 जुलै रोजी संपत असून या जागेवर 12 जुलै रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण 78 सदस्य आहेत. त्यापैकी 30 सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडून जातात. 22 सदस्य हे विविध स्थानिक प्राधिकारी संस्थांच्या मार्फत निवडले जातात. त्याचबरोबर 7 सदस्य पदवीधर तर 7 सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडून जातात. या व्यतिरिक्त 12 सदस्य हे राज्यपालांमार्फत नामनियुक्त केले जातात. आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीची निवडणूक प्रक्रिया कशी पार पडते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. विधानसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेत थेट निवडणूक प्रक्रिया होत नाही. राष्ट्रपती निवडणूक, सिनेट यासारख्या निवडणुकीसाठीची पसंती क्रमाची पद्धत इथे वापरली जाते. निवडणुकीसाठी जितके मतदार असतील तेवढ्या उमेदवारांना पसंतीक्रम देता येतो. मतदारसंख्या आणि उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतं. निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकाची मतं मिळवणारा उमेदवार हा विजयी होतो. पहिल्या पसंतीची मतं कोट्याएवढी नसल्यास दुसऱ्या पसंतीची मतं जो पूर्ण करेल तो उमेदवार विजयी होतो. निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार या निवडणुकीमध्ये विजयी होऊ शकतो. या निवडणुकीमध्ये कुणाचंही मत वाया जात नाही. विधान परिषद निवडणुकीमध्ये आमदार गुप्त पद्धतीने मतदान करतात. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता नेहमी व्यक्त केली जाते. एकंदरीतच 12 जुलै रोजी होणाऱ्या या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला असून या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीबरोबरच महाविकास आघाडीचा देखील कस लागणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास. पावसाळा सुरू होताच पुणे शहरामध्ये 6 बालकांमध्ये टायफॉइडचं निदान झालं आहे. टायफॉइड पासून बचावासाठी नेमकी काय खबरदारी घ्यावी, आहार पद्धती कशी असावी या विषयावर टॉप न्यूज मराठीनं पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर सूर्यकांत देवकर यांच्याशी खास संवाद साधलाय. पाहूयात नेमकं काय म्हणाले डॉक्टर सूर्यकांत देवकर. सर, पावसाळा चालू झालाय आणि वातावरण चेंज होत आहे, हवामानात बदल होत आहेत. यामुळे सध्या लहान मुलांच्या आजारांचं प्रमाण सुद्धा वाढलंय. प्रामुख्याने टायफॉइडचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. तर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून या संदर्भात काय खबरदारी घेतली जाते आणि काय काळजी घ्यायला पाहिजे? नमस्कार, मी डॉक्टर देवकर सूर्यकांत, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका. आता सध्या पावसाळा सुरू झालेला आहे. त्या अनुषंगाने आपले सेवक कीटकजन्य आजारांसंदर्भात काय काळजी घ्यावी यासाठी घरोघरी IC ॲक्टिव्हिटी करतात, जनजागरण करतात. आता मागच्या आठवड्यातच आम्हाला कमला नेहरूजवळील सदानंद नगर म्हणून जो एरिया आहे त्या ठिकाणी आम्हाला टायफॉइडचे पेशंट आढळून आले. तर ते टोटल 17 पेशंट आम्हाला आढळून आले. त्यापैकी कन्फर्म टायफॉइडचे 9 पेशंट आहेत आणि बाकीचे 8 ते सस्पेक्टेड आहेत. मग त्यांना ताप होता म्हणून आम्ही त्यांना ॲडमिट केलं, पण त्यांच्या 8 लोकांच्या टेस्ट निगेटिव्ह आलेल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही त्यांना ॲडमिट करून घेतलं. दुसरं, त्या एरियामध्ये आम्ही पाहणी केली असता आम्ही पाण्याचे देखील नमुने चेक करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाकडे पाठवले. तर त्यामध्ये जे टॅप वॉटर असतं तिथं आम्हाला व्यवस्थित पाण्याचं ते क्लिअरन्स मिळाला, परंतु ज्या टाक्या असतात तिथं थोडे आम्हाला इन्फेक्शन तिथं आढळून आलेलं आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही त्या सोसायटीला पत्र दिलेलं आहे की आपण ज्या पाण्याच्या टाक्या आहेत त्या स्वच्छ करून घेण्यात याव्या. आणि प्लस त्या ठिकाणी जे 650 फ्लॅट आहेत जवळजवळ, त्या प्रत्येक घरोघरी आम्ही मेडिक्लोरचं ते बॉटल असते ती आम्ही वाटप केलेली आहे. आणि नागरिकांनाही सांगितलं की सध्या पावसाळ्याच्या अनुषंगाने आपण पाणी उकळून
गाळून पिण्यास योग्य राहील असं घ्यावे. तर नागरिकांना पुन्हा एकदा मी आवाहन असं करेल की आपण या पावसाळ्यामध्ये घाबरून न जाता प्रिकॉशन काळजी काय घ्यावी हे आम्ही तुम्हाला जे सांगत आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून, तर याचं तुम्ही काटेकोरपणे पालन करा. त्यामुळं आपण कुठल्याही आजाराला आपण हद्दपार करू शकतो. धन्यवाद. सर, टायफॉइडची लक्षणं काय आहेत आणि प्राथमिक स्टेजमध्ये युजली दिसलं तर काय? त्याच्यामध्ये ताप हा जास्त येतो, संध्याकाळच्या वेळेला ताप येतो आणि क्वचित झालं तर त्यांना उलट्या किंवा जुलाब होऊ शकतात, पण मोस्टली टेम्परेचर हे महत्त्वाचं आहे. या सगळ्याच्या माध्यमातून शहरातील अनेक भागांमध्ये सध्या घाणीचं साम्राज्य आहे, त्यामुळे सुद्धा आजार वाढतात. तर एक प्राथमिक काळजी काय घ्यायला हवी आहे? आपला परिसर स्वच्छ ठेवावा. जो कचरा आहे तो ओला सुका वेगळा करून नागरिकांनी महानगरपालिकेची जी घंटागाडी वगैरे ती त्यांच्याकडे द्यावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिण्याचं पाणी आणि आपलं ड्रेनेजचं पाणी हे मिक्स होणार नाही याबाबत नागरिकांनी काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. लहान मुलांची विशेषतः काळजी कशी घ्यावी? लहान मुलांसाठी हेच की आता डेंग्यूच्या जर केसेस युजली वाढत असतात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पावसाळ्यामुळं, तर मच्छर चावणार नाही ह्यासाठी नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये पाणी साठे ठेवू नये. जास्त दिवस 5-6 दिवसापेक्षा जास्त दिवस पाणी साठवायचं नाही. नंतर मुलांना मच्छरदाणीमध्येच शक्यतो झोपवण्याचा प्रयत्न करावा आणि ज्या एरियामध्ये जर डासांची घनता जास्त आढळून आली तर त्वरित महानगरपालिकेची जे आरोग्य कोठी आहे त्या ठिकाणी त्यांनी संपर्क साधावा, जेणेकरून आपले कीटक विभागाचे जे लोक आहेत ते त्या ठिकाणी येऊन अळीनाशक फवारणी करून घेतील. सर, तुम्ही म्हटलात तसंच की फवारणी केली जाईल, मात्र बऱ्याचशा भागांमध्ये अशा प्रकारची फवारणी वर्षानुवर्ष सुद्धा होत नाही. तर या संदर्भात महानगरपालिका मी ते क्लिअर करतो. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार धूर फवारणी ही मर्यादित प्रमाणात केली जाते. ज्या ठिकाणी डेंग्यूचा पॉझिटिव्ह पेशंट आढळून येतो त्याच ठिकाणी धूर फवारणी केली जाते, अन्यथा धूर फवारणी केली जात नाही. आणि ज्या ठिकाणी डासांची घनता जर जास्त आढळून आली आम्हाला तर त्या ठिकाणी आम्ही एक धूर फवारणी करतो. हे झालं धूर फवारणीचं. आणि दुसरं अबेटिंग म्हणजे जे अळीनाशक फवारणी असते ती साप्ताहिक रोज केली जाते प्रत्येक ठिकाणी. ज्या ठिकाणी पाण्याचे साठे साठलेले असतात त्या ठिकाणी आपलं लार्विसाईड जे औषध असतं ते पाण्यात आपण टाकलं जातो. आणि सर्वात महत्त्वाचं डेंग्यू किंवा मलेरिया, आपलं डेंग्यू किंवा चिकनगुन्या ह्याचे जे डास आहेत हे फक्त स्वच्छ पाण्यात साठलेलेच होतात. म्हणजे दूषित पाणी आहे त्या ठिकाणी डेंग्यू चिकनगुन्याचे डास आढळून येत नाही. अवघ्या 8 दिवसांवरती पालखी सोहळा आलेला आहे. पुण्यामध्ये पालखीच्या दृष्टिकोनातून सगळ्याच नियोजन जे आहे, सगळ्या सोयीसुविधा ज्या आहेत त्या जवळपास अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे. वारकरी म्हटलं की त्यांच्या आरोग्यविषयक सुविधा पुरवणंसुद्धा खूप मोठी जबाबदारी असते आणि हीच जबाबदारी महानगरपालिका दरवेळेसच पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच अनुषंगाने यंदाच्या वर्षी हे सगळं नियोजन कसं असणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर आरोग्य अधिकारी डॉक्टर संजीव वावरे सर आहेत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की यंदाच्या वर्षीचं त्यांचं नियोजन कसं असणार आहे. सर, टॉप न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. काय सांगाल, कसं नियोजन आहे यंदाच्या वर्षी? लाखो वारकरी येत असतात पुण्यामध्ये आणि प्रामुख्याने 2 दिवस मुक्काम पुण्यामध्ये असतो, तर त्या अनुषंगाने कशी तयारी आहे? नमस्कार, मी डॉक्टर संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी पुणे महानगरपालिका. दरवर्षीप्रमाणे ज्याला आपण सालाबादप्रमाणे म्हणतो, यावर्षी देखील पुणे महानगरपालिकेच्या पूर्ण यंत्रणेद्वारे पालखीच्या स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आरोग्य खात्याकडून विशेष तयारी करण्यात आलेली आहे. पालखीचं आगमन ज्या ठिकाणी होतं पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये, त्या ठिकाणापासून ते जिथे पालखीचा मुक्काम असतो या पूर्ण मार्गावर सुमारे जवळजवळ 16 ठिकाणी आपले बूथ आपण तिथे प्रस्थापित केलेले असतात. हे बूथ असे असतात की त्याच्यामध्ये आमचे डॉक्टर्स, आमचे नर्सेस, आमचे फार्मसिस्ट आणि काही टेक्निशियन मंडळी तिथे असते आणि त्याच्याकडे प्रथमोपचार पेटी ही असते. त्याचबरोबर औषधं याची मुबलक प्रमाणामध्ये आपण त्यांना साठा उपलब्ध करून दिलेला असतो. जाता जाता वारकरी किंवा कोणतीही दिंडी असेल, जवळजवळ 150 ते 200 दिंड्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात आणि हजारो वारकरी या सेवेचा, पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या सेवेचा लाभ घेत असतात. यामध्ये प्रथमोपचार, त्याचबरोबर यावर्षीच नाही तर मागील 3 वर्षापासून आपण एक विशेष मोहीम तयार केलेली आहे की ज्याच्यामध्ये गायनेकोलॉजिस्ट देखील आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. हिरकणी कक्षाची देखील आपण व्यवस्था करून दिलेली आहे. स्तनदा माता ज्या असतात त्यांना स्तनपानाची गर्दीमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी
त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण हिरकणी कक्ष स्थापन केलेले आहेत. त्याचबरोबर महिला वारकऱ्यांसाठी त्यांचे काही आरोग्याचे प्रश्न असतील तर त्याच्यासाठी देखील महिला डॉक्टरांनी महिला गायनेकॉलॉजिस्टची देखील आपण उपलब्धता करून दिलेली आहे. त्याचबरोबर आपले महानगरपालिकेचे जे एकूण 52 डिस्पेन्सरी ज्याला आपण बाह्यरुग्ण विभाग म्हणू, 19 प्रसूतिगृह आहेत. या ठिकाणी 29, 30 आणि 1 म्हणजे जवळजवळ 3 दिवस पालखी आल्यापासून त्यानंतर मुक्काम आणि प्रस्थान असे 3 दिवस महानगरपालिकेच्या कोणत्याही दवाखान्यामध्ये कोणताही वारकरी जरी गेला त्याला सर्व प्रकारचे औषधोपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यासाठी आपण व्यवस्था करून ठेवलेली आहे. त्याचबरोबर पालखी ज्या ठिकाणी मुक्कामास असते, निवडुंगा विठोबा मंदिर आणि म्हणजे तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर महाराजांची, त्या दोन्ही पालखीच्या परिसरामध्ये महानगरपालिकेचे जेवढे दवाखाने आहेत, साधारणतः 4 ते 5 दवाखाने आहेत. हे 4 ते 5 दवाखाने दिवसभर आणि रात्रभर अहोरात्र त्यांची सुविधा वारकऱ्यांकरता उपलब्ध होणार आहेत. सर, आपण सगळं बोललो ते प्राथमिक उपचार याच्याबद्दल बोललो, मात्र एखादं काहीतरी सिव्हिअर एखादी घटना घडली तर त्या संदर्भात काय नियोजन असेल? याकरिता आपल्या ॲम्ब्युलन्स मार्गावर तर आपण उपलब्ध केलेलेच आहेत. या व्यतिरिक्त आपल्या सर्व OPD आणि इंडोर इथे देखील आपण ॲम्ब्युलन्सची उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या 108च्या ज्या ॲम्ब्युलन्स आहेत त्यांच्याबरोबर आम्ही देखील पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांच्या ॲम्ब्युलन्सेस देखील सगळीकडे पूर्ण शहरभर आणि पालखी मार्गावर उपलब्ध आहेत. कारण कोणतीही एमर्जन्सी आली तर विदिन नो टाईम म्हणजे अगदी 5 ते 10 मिनटाच्या आतमध्ये तुम्हाला ती ॲम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकते आणि त्या वारकऱ्याला किंवा कोणताही नागरिक असो कोणी असो त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करता येऊ शकतं. सर, एक शेवटचा प्रश्न आहे की बऱ्याच वेळा असं होतं की वारकरी जे असतात त्यांना स्थानिक काही गोष्टी माहीत नसतात की रुग्णालय कुठे आहे, काय आहे. अशा वेळी काही तात्काळ काही गरज असेल तर एखादा टोल फ्री नंबर किंवा असं काही आहे का ज्यांना संपर्क साधू शकतो? टोल फ्री नंबर असं नाही आहे, परंतु आपण एक पुस्तिका तयार केलेली आहे आणि आपल्या प्रत्येक स्टॉलवरती पुस्तिका असणार आहे आणि त्या पुस्तिकेमध्ये प्रत्येक भागामध्ये कुठलं खाजगी रुग्णालय आहे, कुठला दवाखाना आहे, ह्या सगळ्यांची माहिती फोन नंबरसहित आपण उपलब्ध करून दिलेली आहे. नक्कीच यंदाच्या वर्षीसुद्धा महानगरपालिकेच्या वतीने आणि आरोग्य विभागाकडून खास करून ही वारी जी आहे ती आरोग्यपूर्ण वारी व्हावी यासाठीच्या सर्व सोयीसुविधा आणि नियोजन करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. आता फक्त अवकाश आहे तो म्हणजे वारी पुण्यामध्ये दाखल होण्याचा आणि त्यानंतरच या सगळ्या ज्या सुविधा आणि हे सगळं नियोजन केलेलं आहे ते वारी आणि पालखी या सगळ्याच्या स्वागतासाठी आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. पुण्यातील शिवाजीनगर भागामध्ये असलेलं डॉक्टर होमी भाभा रुग्णालय जे आहे ते अनेक वर्षांपासून बंद होतं. या रुग्णालयाच्या नूतनीकरणाचं काम चालू होतं, मात्र हे काम पूर्ण होत नसल्यामुळे त्या भागात राहणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. प्रामुख्याने प्रसूती होणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत होती, कारण त्या भागात हे एकमेव सरकारी रुग्णालय होतं आणि याच्याच विरोधामध्ये आज मनसेने आरोग्य अधिकाऱ्यांना भेटून त्यांना निवेदन दिलेलं आहे. आत नेमकी काय बातचीत झाली हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दादा, आज तुम्ही भेटलेला आहात आतमध्ये, काय झालं आहे नेमकं आतमध्ये आणि कधीपर्यंत हे रुग्णालय चालू होईल असं तुम्हाला सांगणार? डॉक्टर होमी भाभा रुग्णालय जे आहे हे मुख्यतः प्रसूतिगृह आहे आणि हे फक्त एका ठराविक भागापुरती मर्यादित नसून की जनवाडी किंवा गोखलेनगर याचा कार्यभाग फार मोठा आहे आणि आजच्या तारखेला गेली 7-8 वर्ष होऊन गेली हे बंद आहे. ते बंद असल्यामुळे तिथल्या सगळ्या महिलांना प्रचंड गैरसोय होती आहे, अडचणींना सामोरं जावं लागतं आहे. हे होत असताना आम्ही वारंवार आमचे विभागाध्यक्ष आहेत विनायक कोतकर, आमचे उपशहराध्यक्ष आहेत सुहास बापू निमण, आमचे प्रदेशचे पदाधिकारी आहेत नरेंद्र तांबोळी आणि इतर आमचे सगळे पक्षाचे पदाधिकारी, आम्ही ह्या विषयावरती आमच्या महिला विभागाध्यक्ष पण आहेत जयश्रीताई मोरे, तर ह्या विषयावरती आम्ही गेले अनेक वर्ष तिथं आंदोलन करतो आहे. आम्ही तिथं पाठपुरावा करत आलो आहे इथल्या अधिकाऱ्यांना, आपल्या आरोग्याच्या अधिकाऱ्यांना, बांधकामच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना, सगळ्यांना आम्ही तिथं वारंवार घेऊन आलो आहे. एकत्रित तिथं आम्ही मीटिंग केलं, त्यांना दाखवले. हे सगळं करत असताना आज एवढ्या वर्षांनंतर ती वास्तू तिथं उभी राहिली, पण वास्तू उभी राहिली असताना तिथं जी आतमध्ये लिफ्ट लागली पाहिजे तर ती लिफ्टची जी काय स्टँडर्ड साईज असती ती साईज त्यांनी आतमध्ये बिल्डिंगचीच चुकवलेली आहे, समजून घ्या. म्हणजे हा एवढा मोठा एक गैरप्रकार ह्यात घडलेला आहे. तर हे घडत असताना आज तुम्ही परत आम्हाला तेच कारण देता की लिफ्ट लागत नाही म्हणून उशीर होतो आहे. म्हणजे दरवेळेस आम्हाला एक वेगळी तारीख दिली की आता 15 दिवसात सुरू होणार, 15 दिवसात सुरू होणार. आज आम्ही जे आरोग्य अधिकारी आहेत, प्रमुख आहेत, त्यांना आम्ही भेटलो. त्यांनी आम्हाला परत एकदा आश्वासन दिलं की उद्या
OPD जी आहे ती तर आम्ही तिथं नक्कीच सुरुवात करू आणि प्रसूतिगृह आणि त्याला जे बाकीच्या गोष्टी आहेत त्यासाठी आम्हाला 1 महिन्याचा कालावधी द्या. तो आम्ही त्यांना म्हटलं 1 महिन्याच्या ऐवजी तुम्ही अजून 1.5 महिना आमच्याकडून घ्या. 1.5 महिन्यानंतर नाही झालं तर पक्षातर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सन्मान्य राजसाहेब ठाकरे, सन्मान्य अमितसाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही तिथं फार मोठ्या पद्धतीने तीव्र आंदोलन करू. ज्या पद्धतीची गरज पडेल त्या पद्धतीचं आंदोलन करू. हा नागरिकांचा विषय आणि ही काळाची गरज आहे आणि ह्याच्यावरती त्वरित त्यांच्याकडनं ॲक्शन ही झालीच पाहिजे. तर आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं आहे, त्यांना आम्ही वेळ दिला आहे, तो वेळ आम्ही तेवढा पाळणार. त्या पुढे मात्र आम्ही आमच्या पद्धतीने ह्याच्यात नक्कीच उतरू. महिलासुद्धा आहेत ज्या त्याच भागात राहतात, ताई किती गैरसोय होती हे जे रुग्णालय आहे ते बंद असल्यामुळे? लई प्रॉब्लेम होते. आज सगळं म्हणतात बंद आहे बंद आहे, तर आम्हाला दुसरं दवाखान्यामध्ये जायला लागतो. तर प्रॉब्लेम होते आम्हाला लई. तुम्ही काय सांगाल? आता ही महिला जसं हिला आता 6वा महिना चालू आहे. जवळजवळ हॉस्पिटल असेल तर ती तिथे नाव टाकून रेग्युलर चेकअपला जावं लागतं. काल एक जणीला त्रास चालू झाला, शेवटी तिला कमला नेहरूला ॲडमिट करावं लागलं. म्हणजे इमर्जन्सीमध्ये हे प्रॉब्लेम येतात. जवळ हॉस्पिटल चालू झालं तर बायकांची नक्कीच सोय होईल. तुम्ही काय सांगाल? तुम्ही पण अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होतात या रुग्णालयाच्या संदर्भात. आता 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्यांनी, तर एवढ्या कालावधीत जर हे काम पूर्ण झालं नाही तर मग मनसेतर्फे कोणती भूमिका घेतली? तर मग जे मनसेतर्फे जी भूमिका घ्यायची, जसे आपण म्हणतो खळखट्याक, तर ती भूमिका घेतली जाईल. नक्कीच आपण पाहतोय की मनसेचे हे सगळे कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर या भागातील स्थानिक महिलासुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीत या रुग्णालयाचं काम पूर्ण होईल आणि इथला जो प्रसूती विभाग आहे तो सुद्धा चालू होईल असं आश्वासन सध्या तरी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. जर हे आश्वासन पूर्ण झालं नाही तर मात्र मनसे स्टाईलमध्ये खळखट्याक पद्धतीने आंदोलन करू असा इशारासुद्धा मनसेच्या सर्वच कार्यकर्त्यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. त्या 17 जुलैला पंढरपूर ते आषाढीची वारी आहे आणि लाखोच्या संख्येमध्ये वारकरी त्या ठिकाणी येतील. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे सलाबदाप्रमाणे त्याची व्यवस्था ही करण्यासाठी आणि विशेष करून ही वारी निर्मल व्हावी, स्वच्छ व्हावी, सुंदर व्हावी, सुरक्षित व्हावी यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. आणि म्हणून कुठे स्वच्छता होऊ नये, कुठे त्या ठिकाणी दुर्घटना होऊ नये यासाठी सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत. शासनाकडून मुबलक असा निधी, म्हणजे आपल्याला कल्पना असेल की गेल्यावेळी नुसतं ग्रामविकास खातं, कारण याचा मोठा सहभाग या सगळ्या वारीमध्ये आहे. ज्या ज्या गावांना वाऱ्या थांबतात त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, स्नानगृह, महिलांना पुरुषांना कपडे बदलण्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्था, हिरकणी कक्ष, अशा सगळ्या व्यवस्था आम्ही या ठिकाणी करतो आहोत. आणि म्हणून गेल्या वेळी या सर्व वारीसाठी ग्रामविकास खात्याकडून 26 कोटी रुपये दिलेले होते. यावेळेला जवळपास 50 कोटी रुपये आम्ही यासाठी मंजूर केलेले आहेत. टॉयलेटची संख्या आम्ही वाढवली, स्नानगृहाची संख्या आम्ही वाढवली, हिरकणी कक्ष आम्ही वाढवलेले आहेत, पाण्याचे टँकर आम्ही वाढवलेले आहेत आणि कुठेही अस्वच्छता होऊ नये, ही वारी अतिशय निर्मल आणि स्वच्छ व्हावी यासाठी शासनाचा या ठिकाणी प्रयत्न आहे. ग्रामविकास खातं सोडून आरोग्य विभाग आहे, नगरविकास खातं आहे, यांच्या मार्फत सुद्धा मोठा निधी आम्ही या आषाढीच्या वारीसाठी या ठिकाणी दिलेला आहे. जवळपास 100 कोटी रुपयाचे रस्ते तात्काळ करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांच्या ठिकाणी दिलेले आहेत. त्या ठिकाणी दिंड्या येत आहेत, वारी आहे. पाण्याच्या व्यवस्थेसाठी सुद्धा प्रशासकीय मान्यता तात्काळ 107 कोटी रुपयाच्या मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आरोग्याच्या अतिशय चोख बंदोबस्त, चोख व्यवस्था, म्हणजे ॲम्ब्युलन्सपासून डॉक्टरांचे सगळ्या दूर पथक असतील, फिरते पथक असतील, स्थानिक दवाखाने त्या ठिकाणी असतील, या सर्व व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि शासन प्रशासन तर सज्ज आहे, पोलीस यंत्रणा सज्ज आहे, पण त्याचबरोबर NGO आहेत, सामाजिक संस्था आहेत, महाविद्यालयातील आमचे तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत, यांचा सहभाग आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी या ठिकाणी घेणार आहोत. आणि म्हणून ही वारी अतिशय सुंदर व्हावी. प्रत्येक वारकऱ्यांनी या ठिकाणी नाव घेतलं पाहिजे की यावेळची वारी ही सर्वात सुंदर वारी होती, चांगली व्यवस्था आमची ठेवण्यात आली होती असं म्हटलं पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही त्या ठिकाणी त्या कामाला लागलेलो आहोत. पालखी मार्गावर अनेक गाव असे आहेत की जिथे अजूनही प्रामुख्याने दुष्काळाचंच आवडते. काही भागात चांगला पाऊस झाला तर पालखी मार्गावरची गावं जी आहेत ते पाण्याची टंचाई निश्चितपणे बघणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न टँकरनी रुपयाच्या पाण्याने होणार आहे. वापरण्यासाठीच्या पाण्याच्या मला वाटतं पावसाने आता चांगली सुरुवात यावर्षी केलेली आहे. अनेक ठिकाणी सोलापूरसारख्या जिल्ह्यामध्ये कधी नव्हता असा चांगला पाऊस या ठिकाणी पडलेला आहे आणि अजूनही 17 जुलैला वेळ आहे. मला असं वाटतं तोपर्यंत पाऊसही चांगला पडेल
पण त्याला पर्यायी व्यवस्था सुद्धा आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून ठिकाणी केलेल्या आहेत. मुबलक टँकर, म्हणजे कुठेही कोणाला अडचण येईल, कुठे स्वच्छता होईल पाण्याच्या माध्यमातून, अव्यवस्था होईल, असं कुठेही त्या ठिकाणी होणार नाही. त्यासाठी ज्या ज्या योजना आखाव्या लागतील, कराव्या लागतील, उपाय करावे लागतील, त्या आम्ही सगळ्या प्रशासनाच्या माध्यमातून करत आहोत. यावर्षी पालखीच्या संदर्भात म्हणजे आषाढी वारीच्या दिवशी मुख्य पूजा जी आहे त्या पूजेला वेगवेगळ्या दिंड्यांचे 10 प्रमुख देखील त्यांना सहभागी करून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. तर त्याच्या बाबत काही प्रतिक्रिया येतात. स्थानिक पंढरपूरच्या लोकांनी असं करायला नको असं देखील म्हटलेलं आहे. आता तो प्रश्न तिथल्या स्थानिक मॅनेजमेंटचा आहे, व्यवस्थापनाचा आहे. त्यांनी तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. पण याचबरोबर आपण दिंडीचा या ठिकाणी विषय केला. जवळपास 1500 दिंड्या त्या सगळ्या या ठिकाणी पंढरपूरमध्ये येत असतात, पालख्यांना जॉईंट होत असतात. आणि त्यांच्यासाठी सुद्धा प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये यावेळी पहिल्यांदाच असं झालं. प्रत्येक वेळेला काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात, व्यवस्था असतात, त्या करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. पुन्हा सांगेल की कुठेही निधीची कमतरता होणार नाही. ही वारी स्वच्छ व्हावी, निर्मल व्हावी, सुंदर व्हावी, सुरक्षित व्हावी, यासाठी सगळ्या प्रशासकीय शासकीय योजना यंत्रणा ज्या आहेत त्या सर्व कामाला लागलेल्या आहेत. आणि ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, NGO आहेत, महाविद्यालयातले विद्यार्थी आहेत, त्या सगळ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही पुन्हा सांगेल की यावेळेला या सगळ्या पालखी सोहळ्यामध्ये घेणार आहोत. नाही, आता काही ठिकाणी पॉझिटिव्ह असतं, काही ठिकाणी निगेटिव्ह असतात. पण मला असं वाटतं की चांगला निर्णय शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे की ज्या काही प्राथमिक गरजा असतात, काही खर्चही असतो पालख्यांना. आता सगळ्या पालख्या काही सक्षम आहेत असं नाही आहेत. काही पालख्यांनी विरोध दर्शवला असेल आहे, मी बघतोय, त्या सक्षमही असतील, त्यांना गरजही नसेल. पण मला असं वाटतं अनेक ठिकाणची मागणी होती, बाबा काही करता आलं यासाठी. नाही, तर जवळपासच्या या दिंड्यांची सगळी नोंद असते. या ठिकाणी जवळपासच्या 1500च्या जवळपासच्या दिंड्या आहेत, त्याची सगळी नोंद असते. शासनाकडे सुद्धा त्यांची आता नोंद झालेली. त्यामुळे मला वाटतं की त्याच्यामध्ये बोगस अजून 200-500 वाढतील का 1000 वाढतील का दुप्पट होतील, मला असं काही कुठे वाटत नाही. 20,000साठी कुठेतरी दिंडी घेऊन येईल असं काही होणार नाही. आणि अशी आमची वारकरी समाजाची संस्कृती नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं तसं काही होणार नाही. मला वाटतं आता आम्ही सगळ्याच व्यवस्था आम्ही वारकऱ्यांच्या या सगळ्या वारीच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात करतो. मला वाटतं आपण बघितलं की गेल्या वर्षापेक्षा दुप्पट 2.5 निधी, आणि गेल्या वर्षी सुद्धा खूप मोठा निधी, जेवढी मागणी होती तेवढा निधी आम्ही त्या ठिकाणी दिला. त्याच्या आधी सुद्धा तो कमी होता. म्हणजे सुरुवातीला मला आठवतं की कोरोनाचा काळ सोडला तर त्याच्या आधी 9-10 कोटी रुपये दिलेला होता. नंतर तो 22 झाला, नंतर तो 27 झाला, आणि आता आपण तो जवळपास 50 कोटीच्यावर. माझा ग्रामविकास खात्यात सांगतो मी, एवढा मोठा निधी. यातून आमचं फक्त अपेक्षा हीच आहे की कुठेही अडचण येऊ नये, वारकऱ्यांना कुठेही त्यांची उपेक्षा होऊ नये. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असेल, स्नानगृहाच्या बाबतीत असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था व्यवस्थित व्हाव्या, हा या मागचा हेतू आहे. आणि म्हणून आम्हाला वाटलं की मुख्यमंत्र्यांना हे वाटलं की या ठिकाणी ज्या दिंड्या येतात त्यांनी कुठल्या काही स्थानिक अडचणी असतील, किरकोळ अडचणी असतील, तर त्याही भागवल्या जाव्यात. त्यासाठी हा प्रयत्न आहे. 2 कोटीच्या औषध खरेदीवरून सध्या माग सुरू आहे की वारीसाठी 2 ते 8 कोटीच्या औषध खरेदी केली जातात. एवढ्या औषध आहे का? मला वाटतं आपल्याला एक कल्पना आहे की लाखो भाविक खूप मोठ्या प्रमाणामध्ये, सर्वात मोठी आमची आषाढीची वारी म्हणजे आमची सागरच असतो गर्दीचा. औषध खरेदीवरून सध्या माग सुरू आहे की वारीसाठी 2 ते 8 कोटीच्या औषध खरेदी केली जातात. एवढ्या औषध आहे का? मला वाटतं आपल्याला एक कल्पना आहे की लाखो भाविक खूप मोठ्या प्रमाणामध्ये, सर्वात मोठी आमची आषाढीची वारी म्हणजे आमची सागरच असतो गर्दीचा आपण बघितलेला आहे. आणि त्या ठिकाणी तर मागच्या वर्षी मी स्वतः वारीमध्ये होतो, त्यावेळेला इतकी गर्दी सगळ्या ठिकाणी, ज्या ज्या ठिकाणी सेंटर होते आरोग्याचे त्या ठिकाणी होते. 2.5 कोटीची जर औषधी घेतली, काही 2.5 कोटीची घेतील असं नाही, टेंडर काढलं असेल तरी त्याच्यामध्ये काही अटी शर्ती असेल, जेवढं लागेल तेवढं घेऊन येतं, परत देऊ तर परतही जाईल. मला माहिती नाही, माझं ते खातं नाही आहे. परंतु कुठे असुविधा होऊ नये, कुठेही कमतरता पडू नये कुठल्या गोष्टीची, हा त्या मागचा हेतू आहे. आणि म्हणून 2.5 कोटीची का मागितली. आता समजा 1 कोटीची मागितली ना, पूर्ण पडली, अर्धे लोक तसेच गेले, तर परत ती टीका होईल की मग तुम्ही एवढे सेंटर लावून ठेवले, मग औषधं का पूर्ण आणले नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं त्यामागचा हेतू शासनाचा जे स्वच्छ आणि चांगला आहे. म्हणून टीका टिप्पणी तर मग कमी आणले तरी होतील, जास्त आणले तरी होतील, बरोबर आले तरी पण होतील.
आणि म्हणून मला वाटतं ही आमचा एक मोठा महोत्सव आहे, हा एक उत्सव आहे वारकरी संप्रदायाचा, ज्याकडे कोणी राजकारण म्हणून बघू नये, टीका टिप्पणी करू नये अशी माझी सगळ्यांना विनंती. तसं नाही महाजन साहेब, गेल्या वर्षी संबंधित मंत्री महोदयांनी असं मोठं शिबिर लावलं, मोठा तामझाम केला, त्यातला पक्षाचा स्वतःचा प्रचार करून घेतला. शासनाचं वारकऱ्यांना काही मिळालं, शासनाला काही मिळालं, हे होतं इथं. यंदाही तेच होताना दिसतं दुर्दैवाने. नाही, मला वाटतं की गेल्या वेळेला पण आपण बघितलं असेल की खूप मोठ्या प्रमाणात गर्दी, मी स्वतः त्या ट्रेनमध्ये होतो. ठीक आहे, काही ठिकाणी पोस्टर बॅनर लावले गेले असतील, लावले, ठीक आहे, ते आपण यावेळेला टाळू. पण या मागचा हेतू जो आहे आरोग्य खात्याचा किंवा मंत्र्याचा, तो शुद्धच आहे. वारकऱ्यांना सेवा मिळाली पाहिजे, सुविधा मिळाली पाहिजे. अचानकपणे कोणाला त्रास झाला आहेत, अनेक रुग्ण काय सगळे तिथे येणारे वारकरी आहेत ते वयस्करही असतात, आपण बघितलं तिथे काही सगळे तरुण येतात आणि त्यांना काय होणार असं नाही. पण मला वाटतं इथे वारकरी येणार ते अगदी ग्रामीण भागातले असतात, शेतकरी शेतमजूर वर्गातले असतात, आणि त्यामुळे या सुविधा देणं आमचं शासनाचं कर्तव्य आहे आणि म्हणून त्यासाठी आम्ही सगळ्या व्यवस्था करत आहोत. वारीच्या संपूर्ण वाटेवरती जे मोबाईल टॉयलेट्स आपली उभारले जातात, अशा घटना घडल्या की तिथं वारकरी मुक्कामाला जातात, ते लावण्याची व्यवस्था केली जाते, तिथंच ते मोबाईल टॉयलेट उभारले घडलेले आहे. यावर्षी ते घडू नये यासाठी काय समन्वय दिंडी चालक आणि आपल्या मार्फत? यावेळेला मोबाईल टॉयलेटची व्यवस्था आम्ही अतिशय उत्तम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ सुद्धा केलेली आहे. जे कामगार आहेत तिथे स्वच्छता ठेवणार आहेत त्याच्या संख्येमध्ये सुद्धा आम्ही जवळपास 1.5 वाढ त्या ठिकाणी केलेली आहे. आणि आपण जे म्हणताय ट्रेनच्या बाजूला लागले ते मला माहिती नाही, पण असं जर काही गेल्या वर्षी झालं असेल तर यावेळेला आपण ती चूक निश्चित दुरुस्त करू. आम्ही अधिकाऱ्यांना सूचना देऊ. ओबीसी आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे जालन्यात. भाजप म्हणतं आमचं डीएनए ओबीसी आहे, पण आज 7वा दिवस आहे, सरकारने कुठले रिस्पॉन्स केलेले? मागच्या सीएम स्वतः गेले होते, पवार गेले होते, त्यात मराठा समाज एक शंका आहे, वाढतो इलेक्शन मध्ये नाव घेऊन ओबीसीचं काहीच नाही गरज. नाही, आपणही बघितलं की ज्या ठिकाणी उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी मंत्री जाऊन आलेले आहेत. 1 नाही 2 नाही 4 5 6 मंत्री जाऊन आलेले आहेत. असं नाही आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयाने त्यांची दखल घेतलेली आहे, उपमुख्यमंत्री महोदयाने त्याची दखल घेतलेली आहे. बघू आज उद्यामध्ये कदाचित अजून कोणी त्या ठिकाणी शासनाकडे जाणार आहे. आणि असं नाही आहे की ओबीसीची दखल घेतली नाही, मराठा समाजाची दखल घेतली. आपण बघतायत की मी दररोज बघतो ना, आपणच दाखवतायत अनेक मंत्री त्या ठिकाणी गेलेत. शिष्टमंडळ म्हणून शासनाचं ते मंत्री ओबीसी म्हणून गेले असतील काही शासनाचं सिस्टम नाही, आता मंत्री ज्या वेळेला जातात ते काही ते वैयक्तिक म्हणून जाते, ते शासनाचे प्रतिनिधी म्हणून जातात. मी कदाचित उद्या परवा मी सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहे, जाईल, पण आम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणूनच जातो. आम्ही वैयक्तिक मंत्री म्हणून तिथे कोणी जातं मला असं वाटत नाही. आणि निश्चित त्यांची दखल शासनाने घेतलेली आहे. आमचा प्रयत्न आहे की 1-2 दिवसात आज उद्यामध्ये त्यांचे उपोषण सोडावं. त्याचं काय मागणं आहे त्याचा शासन निश्चित विचार करेल, त्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करेल. पण उपोषण त्यांनी सोडावं, कारण 6वा-7वा दिवस त्यांचा उपोषणाचा आहे. उगाच त्यांची काळजी आम्हालाही आहे, आरोग्याची काळजी सुद्धा शासनाला निश्चित त्या ठिकाणी आहे. मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, सर्वांनी ज्या बाबतीमध्ये चर्चाही केलेली आहे आणि दखलही घेतलेली आहे. आता जो त्याची राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करतो मला असं वाटतं याच्यामध्ये. आता सुप्रियाताईंनाही माहीत आहे कशा पद्धतीने सगळे आंदोलन उभे राहिले आहेत, काय झालंय, मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं तर आम्हाला आरोप करता येतील, पण आम्ही त्याच्या संदर्भामध्ये बोलणार नाही. पण मला असं वाटतं की इकडे कुठे 2 समाजामध्ये दुही निर्माण होईल, कुठेतरी वैर निर्माण होईल, अशा पद्धतीने कोणी राजकीय नेत्यांनी सुद्धा या बाबतीत वक्तव्य करू नये मला असं वाटतंय. आणि आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आपण यांनी याला उभं केलं, त्यांनी त्याला उभं केलं, तर लोकांना माहिती आहे काय झालं म्हणून. त्याच्याबद्दल मी या ठिकाणी पुन्हा पुनरुच्चार करणार नाही. पण मला वाटतं असं कुठेही नाही आहे यांनी उपोषण केलं म्हणून त्याला उभं केलं, त्यांना उभं केलं म्हणून यांनी उभं केलं, असं समजण्याचं अजिबात कारण नाही. उपोषण किंवा आंदोलन गेल्या वर्षभरापासून आधीपासून सुरू आहे, आतापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावरती ते आंदोलन थांबतं आणि पुन्हा सुरू. यामध्ये सरकारला ते कुठल्या तरी निश्चित काय कन्क्लुजनवर आणण्यामध्ये यश आजपर्यंत नाही, यशाचा प्रश्न नाही. आपणही पत्रकार आहात, आपल्याला याची कल्पना आहे की शासनाने जे करण्यासारखं आहे ते सर्व मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये केलेलं आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आरक्षण कोणी दिलं? ते पहिल्यांदा आमच्या सरकारने 19 मध्ये दिलं, 1924 दरम्यानच दिलं. त्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. इतक्या वर्षामध्ये 50 वर्षामध्ये कोणी प्रयत्न केला का? पवार साहेब तर म्हणाले होते की मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरजच काय, हे त्याचं स्टेटमेंट आहे, आवश्यकताच नाही, हे तेच म्हणाले होते. आणि तेच आमच्यावर टीका टिप्पणी करतायत.
आणि म्हणून मला असं वाटतं की त्याही वेळेला प्रयत्न आम्ही केला. सेशन कोर्टात, हायकोर्टामध्ये ते सगळं टिकवलं गेलं. दुर्दैवाने आमचं सरकार बदललं आणि ते बदलल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडण्याला उद्धवजी ठाकरे यांचं सरकार अपयशी ठरलं. कमी पडलं त्यांना, ते त्या ठिकाणी कमी पडलेत आणि म्हणून त्या ठिकाणी ते फेटाळलं गेलं. हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे आणि म्हणून आमची भूमिका, भारतीय जनता पक्षाची भूमिका, आमची भूमिका या बाबतीमध्ये पूर्वी स्वच्छ होती, आताही स्वच्छ आहे. आताही 10% आरक्षण आम्ही विधानसभेचं त्या ठिकाणी सत्र घेऊन, विशेष सत्र घेऊन त्या ठिकाणी ते बिल पारित केलेलं आहे आणि म्हणून मराठा आरक्षणाच्या बाजूनेच आम्ही आहोत. पण ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता हे आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे आणि ती आम्ही पार पाडलेली आहे. आता जरांगे पाटलांचं समाधान होतं नसेल तर त्याला आता आम्ही काय, आता सगळे सोयरे त्यांचं म्हणणं सगळे सोयऱ्यांना द्या, ते कोर्टामध्ये कुठे टिकणारच नाही, ते टिकणारच नाहीये आणि असं आरक्षण देता येत नाही. मला तरी वाटतं, मला जी माहिती त्याप्रमाणे. पण पुन्हा सुद्धा त्याच्यामध्ये काही करता येण्यासारखं असेल तर निश्चित सरकार त्या बाबतीमध्ये विचार करेल. असं आपल्याला का वाटतंय, असं आपल्याला का वाटतंय? दिलं 1924 दरम्यानच दिलं, त्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. इतक्या वर्षामध्ये, 50 वर्षामध्ये कोणी प्रयत्न केला का? पवार साहेब तर म्हणाले होते की मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरजच काय, हे त्यांचं स्टेटमेंट आहे, आवश्यकताच नाही, हे तेच म्हणाले होते आणि तेच आमच्यावर टीका टिप्पणी करतायत. म्हणून मला असं वाटतं की त्याही वेळेला प्रयत्न आम्ही केला. सेशन कोर्टात, हायकोर्टामध्ये ते सगळं टिकवलं गेलं. दुर्दैवाने आमचं सरकार बदललं आणि ते बदलल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडण्याला उद्धवजी ठाकरे यांचं सरकार अपयशी ठरलं. कमी पडलं त्यांना, ते त्या ठिकाणी कमी पडलेत आणि म्हणून त्या ठिकाणी ते फेटाळलं गेलं. हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे आणि म्हणून आमची भूमिका, भारतीय जनता पक्षाची भूमिका, आमची भूमिका या बाबतीमध्ये पूर्वी स्वच्छ होती, आताही स्वच्छ आहे. आताही 10% आरक्षण आम्ही विधानसभेचं त्या ठिकाणी सत्र घेऊन, विशेष सत्र घेऊन त्या ठिकाणी ते बिल पारित केलेलं आहे आणि म्हणून मराठा आरक्षणाच्या बाजूनेच आम्ही आहोत. पण ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता हे आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे आणि ती आम्ही पार पाडलेली आहे. आता जरांगे पाटलांचं समाधान होतं नसेल तर त्याला आता आम्ही काय, आता सगळे सोयरे त्यांचं म्हणणं सगळे सोयऱ्यांना द्या, ते कोर्टामध्ये कुठे टिकणारच नाही, ते टिकणारच नाहीये आणि असं आरक्षण देता येत नाही. मला तरी वाटतं, मला जी माहिती त्याप्रमाणे. पण पुन्हा सुद्धा त्याच्यामध्ये काही करता येण्यासारखं असेल तर निश्चित सरकार त्या बाबतीमध्ये विचार करेल. असं आपल्याला का वाटतंय, असं आपल्याला का वाटतंय? आम्ही कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे. त्यामध्ये ओबीसी समाजाचा काही अन्याय करण्याचा किंवा त्यांच्यावर अन्याय होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्हाला कोणावरही अन्याय करायचा नाहीये, सर्वांना न्याय द्यायचा आहे. पण तो काही मंडळी, काही लोक त्याच्यामध्ये आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करतायत. ही सूर्यप्रकाशाची स्वच्छ गोष्ट आहे आणि म्हणून काही काही ठिकाणी लोक स्टेटमेंट वेगवेगळी करतायत, राजकीय लोक. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा फटका हा भाजपला सुद्धा बसलेला आहे. पण त्याचा फायदा हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला झालेला फायदा नाही. त्यांच्या बाजूने मराठा समाज उभा राहिलेला या निवडणुकीमध्ये दिसतंय. कुठेतरी तेच माणूस जरांगे यांच्या पाठीशी आहे असं सुद्धा सातत्याने म्हटलं जात होतं. छत्रपती संभाजीनगरची जागा कशी निवडून येते, मराठवाड्यात सगळ्या पडतात, हे काय नाही. ते त्याच्या मतदारांचा कौल आहे त्या ठिकाणचा, त्याच्यामध्ये काही त्यात काही दुसरा अर्थ काढण्याची गरज नाहीये. कोण कोणाच्या पाठीशी आणि कोण कोणाला चालवत आहे. मला असं वाटतं मतदारांनी त्या ठिकाणी कौल दिलेला आहे. आता मराठवाड्यात आमची एक जागा आली तरी पण तुम्ही आम्हाला तेच विचारताय. भाजप म्हणतो ओबीसी अर्थ DNA आहे, मग तेच भाजप ओबीसीला वाऱ्यावर का सोडतं? कोणाला वाऱ्यावर सोडलाय? आम्ही कुणालाही वाऱ्यावर सोडत नाही. आम्ही मराठा समाजालाही वाऱ्यावर सोडलेलं नाहीये. त्यांना आरक्षण आम्ही दिलेलं होतं गेल्या वेळी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी, यावेळेला सुद्धा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा असताना तिघांनी आम्हीच आरक्षण दिलेलं आहे. 10% कोणी केलं आतापर्यंत, कोणी केलं असं सांगा तुम्ही मला. आम्ही स्पेशल सेशन घेऊन, एका दिवसाचं अधिवेशन घेऊन त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे, आपणही बघितलेलं आहे. आम्ही कुठेही मराठा समाजाच्या विरोधात नाही आणि ओबीसीच्या विरोधात नाही. आम्ही सगळ्यांना आम्ही वारंवार सांगितलं की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. आम्ही तसं दिलेलंही आहे. मंत्री छगन भुजबळांनी एक सूचक वक्तव्य आता केलेलं आहे. असं म्हणलेत की मी अजितदादांसोबत नाही तर मी राष्ट्रवादी सोबत आहे. म्हणजे या वाक्याचा काय अर्थ लावायचा? नाराज आहे गेले काही दिवस छगन भुजबळ, हे तर म्हणजे ते सातत्याने बोलून दाखवत आहे. मला वाटतं दोघींचा अर्थ एकच आहे. दोघींचा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कोण आहेत? अजितदादा आहेत. दादांसोबत नाही असं म्हणतात. म्हणजे भोपळा विळ्यावर पडला काय, विळा भोपळा मारला काय, असा हा विषय आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं तेच आहे की बाबा मी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे, म्हणजे अजितदादा सोबत आहे.
पण गेले काही दिवस ते नाराज आहेत आणि सातत्याने ती नाराजगी बोलून म्हणजे दाखवत आहेत, सातत्याने दिसतंय ते. नाही, नाराज वगैरे मला असं काही वाटत नाही, कारण मी नाशिकला तर या निवडणुकीत असताना 3-4 वेळा माझ्याची बैठक झाली. त्यांची मागणी तिकिटाची होती लोकसभेची. एखाद्या मागणी असल्यापेक्षा त्यांना आधी सांगण्यात आलं होतं. त्यांनी तयारी केली. त्यांचं आपण नावही खूप दाखवलं सगळ्या चॅनलच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, प्रेस मीडियाच्या माध्यमातून. पण नंतर त्यांचं तिकीट नाकारलं गेलं किंवा शिवसेनेने आग्रह धरला की ही जागा आमची सिटिंग आहे, त्या मला द्यावी. त्यामुळे ते थोडे नाराज होते. पण तो मला वाटतं त्यामुळे की त्यांची नाराजी खूप आहे आणि मी अजितदादांबरोबर नाही. आजही कालही मला वाटतं त्यांनी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच बघितलं. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की माझी कुठेही नाराजी नाही, मी अजितदादांबरोबरच आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच आहे, हे त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांना जागा मिळावी, राज्यसभा मिळावी त्यांना अशी इच्छा होती. आता हा त्यांचा मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसचा, अजितदादांचा त्यांचा हा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी सगळ्यांनी बसून हा निर्णय केलेला आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्यांनी बसून हा निर्णय केलेला आहे. भुजबळ साहेबांनी सांगितलं, मला असं वाटतं की मी जे बघितलं ते की हा निर्णय एकमताने झालेला आहे. माझी कुठेही नाराजी नाही. माझी मागणी होती, पण आता माझा हा निर्णय झालेला आहे, यात माझी कुठेही नाराजी नाही. ते मी नाही सांगू शकत. दिलं मावी. आता आमच्या रक्षा खडसेंना त्याला मंत्रिपद मिळालं. आम्ही सगळ्यात जास्त मतांनी महाराष्ट्रात 2,80,000 मतांनी आम्ही निवडून आणलं. मी वारंवार आपल्याला सांगितलं होतं की आम्ही महाराष्ट्रामध्ये 1 नंबर निवडू. जळगाव आणि रावेर दोन्ही जागा त्या आम्ही आणलेल्या आहेत. तिकडेच बसा तुम्ही. हा 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 तुम्ही तिकडेच बसा थोडं राजकीय सगळं. आता ते काल मला वाटतं त्या संदर्भामध्ये दिल्लीला बैठक झाली आमच्या कोर कमिटीची आणि लवकरच काय मला वाटतं निर्णय होईल. वरिष्ठ सांगतील त्याप्रमाणे तो निर्णय होईल. लोकसभा निवडणुकांचे जे निकाल लागले त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भारतीय जनता पक्षामध्ये विशेष बदल करण्याची आवश्यकता आहे अशा पद्धतीच्या काही सूचना किंवा अशी अपेक्षा व्यक्त केली गेली का? कारण या काही वेगवेगळ्या पातळ्यांवरती आता सगळ्यांचं चिंतन होतंय. मला वाटतं हा विषय फार वरच्या लेवलचा आहे, केंद्रीय स्तरावरचा आहे. आमचे केंद्रीय नेते जे आहेत ते या संदर्भामध्ये निर्णय करतील. RSS काय सांगतंय ते कोणाला सांगतंय, आमच्या लेवलचा तो विषय नाही आहे. मला असं वाटतं आमच्या स्तरावरचा विषय नाही आहे, तो वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. मला वाटतं त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ निर्णय करतील. कुठेच भाकरी फिरणार नाही, पोळी फिरणार नाही. आमचं सरकार अतिशय मजबूत आहे आणि पुढे सुद्धा मी तुम्हाला सांगेल की येणाऱ्या विधानसभेमध्ये अगदी मोठ्या संख्येने, त्या मोठ्या थंब मेजॉरिटीमध्ये आम्ही त्या ठिकाणी निवडून येऊ. विधान परिषदेची 11 जागांसाठी आता होणार आहे नव्याने निवडणूक. महायुतीचा काय विचार साधारणपणे किती जागा? कारण आता या 11 रिक्त होत आहेत. तो अधिकार कुठलाही मला नाहीये. आमचे नेते आहेत 3 पक्षाचे 3, ते निर्णय करतील. आमचे अध्यक्ष आहेत बावनकुळेचे, ते निर्णय करतील आणि शेवटी हा निर्णय केंद्र स्तरावरचा आहे. आमचे वरिष्ठ त्या बाबतीवर निर्णय घेतील. धन्यवाद. सुरू आहे एक तिकडे जालन्यामध्ये अख्खे आणि भगवानगड 3 ठिकाणी आंदोलन सुरू आहे. या तिन्ही आंदोलनामध्ये ओबीसी समाजाच्या संवेदना सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतोय. पण सरकारकडून दखल घेतली जात नाही असं तुम्हाला वाटतंय का? काय नेमकं असं? आज या पुण्यामध्ये आपण बघताय की ॲडव्होकेट म्हणजे ससानेजी या इथं उपोषणाला बसले आहेत. जालन्याला हाकी साहेब आहेत आणि भगवानगडच्या या इथं सुद्धा जे आहे त्या तिथे सुद्धा आंदोलन चालू आहे. बऱ्याच दिवसापासून जे आहे ती सगळी मंडळी उपोषणाला बसलेली आहे. त्यांचं जे मागणी हीच आहे की हे आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. त्या गोष्टी ज्या आहेत हे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते अबाधित राहायला पाहिजे. याच्यामध्ये जे आहे त्या संविधानाने नियम दिलेले आहेत ते पाळले गेले पाहिजे. अरे जी हक्क आहेत आपल्याला माहिती आहे की ओबीसीमध्ये जवळजवळ 400 पर्यंतच्या जाती आहेत आणि त्याच्या सगळ्यांच्या ज्या आहेत भावना आणि ह्या प्रदर्शनाने ह्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे सगळी मंडळी करत आहेत आणि सरकारला सूचना देतात. आज बघितलं तर अजूनपर्यंत जे आहे कोणी सरकारी अधिकारी सुद्धा या इथं आलेले नाही आहेत. एवढे दिवस झाले त्याची प्रकृती खालावते. तर माझं म्हणणं आहे की कारण का अधिकारी जे आहेत ते शासनापर्यंत
यांच्या मागणी आणि म्हणणं जे आहे पोचू शकतात. मी विनंती करेन कलेक्टर साहेब किंवा तहसीलदार साहेबांना सुद्धा की जे आहे त्यांनी इथं भेट द्यावी, त्यांनी जे आहे आश्वासन द्यावा की जे आहे यांच्या ज्या मागण्या आहेत सरकारपर्यंत पोहोचवल्या जातील. कारण का त्याच्या माध्यमातून ज्या गोष्टी पोहोचवल्या जातात त्याच्यावरच जे चर्चा आणि निर्णय होऊ शकतो. सरकारकडनं काही दुजाभाव होतो असं वाटतं का? एका बाजूला म्हणजे ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होतं आणि एका मागून एक मंत्री आणि संबंध सरकार यंत्रणेसहित त्या ठिकाणी दाखल होते, हिमतीला जाते, आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी नेते किंवा ओबीसी कार्यकर्ते आंदोलनाला बसतात त्यावेळी सरकार त्याकडे गांभीर्यानं बघत नाही असं तुम्हाला वाटतं? हे सांगेल की जे आहे जे काही ओबीसी नेते आणि कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत, सरकारने याच्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण नाही म्हटलं तरी जे आहेत आपण बघितलं असाल की जी आधीची सरकारमध्ये जी नोंद आहे की ओबीसी किती आहे तर जवळजवळ 54% आहेत. तर ते सुद्धा आपले मतदारच आहेत, त्याच्या सुद्धा भावना ज्या आहेत त्याच्या व्यथा ज्या आहेत सरकारने दुर्लक्ष करू नये. त्याच्यामध्ये तातडीने जे आहेत आपण दखल घ्यावी आणि लवकरात लवकर जो आहे त्याच्या ज्या मागण्या ज्या आहेत पूर्ण कराव्या, हीच जी आहे मी विनंती सरकारला करेन. एकूणच आपला सर्व ओबीसी समाजाचा जो रोष आहे तो सरकारवर दिसून येतोय. भुजबळ साहेब देखील सरकारमध्ये आहेत. भुजबळ साहेब काय बाहेर पडण्याचा सरकारमधून यामधून विचार करणार आहेत का? याच्यामध्ये जे आपण ज्या गोष्टी ज्या मागण्या असेल ज्या सूचना असेल त्या आपण सरकारमध्ये जाऊन करू शकतो. आज मला माहितीच आहे की सध्या विधानसभेमध्ये चर्चा करायची असेल तर तुम्हाला त्या तिथं जो आहे तुम्ही असणं गरजेचं असतं. तर सातत्याने सरकारमध्ये असले असून सुद्धा जे आहे भुजबळ साहेब जे आहे ते या ओबीसीच्या मागण्या सातत्याने करत आहेत. आधीही तुम्ही बघितलं असेल की त्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीने जे आहे सरकारकडून त्या निर्णय झाले. मग ते मराठा आरक्षणासंदर्भात असो कधीही त्यांना विरोध कधी केला नाही. त्यांनी हेच म्हटलं होतं की यांना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता जे आहे आपण जे आहे मराठा समाजाला सुद्धा जे आहे जे गरीब आहेत त्यांना जे आहे आरक्षण देऊ आणि त्या पद्धतीने सरकारनं सुद्धा जे आहे त्यांच्या पद्धतीने तसाच निर्णय घेतला. तर असं काही नाही की जे आहे भुजबळ साहेबांनी काही वेगळा विचार मांडला आणि ती गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की ती सरकारमध्ये राहून आपले जे मत त्यामध्ये मांडता येऊ शकतं. जसं जे आहे ज्या पद्धतीने जे आहे आज आपण बघितलं असेल की जे आहे आज ओबीसीचे जे कार्यकर्ते सुद्धा जे आहेत उपोषणाला बसलेले आहेत. हे जे आहेत सरकारपर्यंत या त्यांच्या मागण्या आणि जे सूचना ज्या आहेत पोहोचवण्याचं माध्यमच आहे. हा जो आहे त्यांना या भावना ज्या आहेत की किती तीव्र आहेत हे दाखवण्यासाठी आज हे सगळेजण ह्या इथं बसलेले आहेत. सरकार अलीकडच्या काळामध्ये भुजबळ साहेबांची घुसमट किंवा काही प्रमाणात नाही त्यांची हे वाढली असं जाणवतंय का? आणि त्यातून आजही त्यांनी असं म्हटलं की मी राष्ट्रवादी सोबत आहे, मी अजित पवारांसोबत आहे. कुठेतरी त्यांच्या मनामध्ये या ज्या आहेत माध्यमांमध्ये ज्या चर्चा आहेत आता संतापारीची सुद्धा जी बैठक झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने हाच मुद्दा होता की जनगणना जे आहेत लवकरात लवकर झाली आणि आज जे आहे पुन्हा एकदा जे आहे आणि पंतप्रधान मोदी साहेब बसलेले आहेत. तर लवकरात लवकर जाऊन त्याची भेट घेऊन जनगणना जे आहे लवकरात लवकर कशी व्हावी यासाठी जे आहे त्यांच्याशी चर्चा करावी आणि त्यांच्याकडे मागणी करावी ही चर्चा झाली. आता असं आहे की माध्यमामध्ये जे आहेत अशा चर्चा ज्या आहेत सातत्याने चालतात. प्रत्येकाचं आपापलं जे आहे दृष्टिकोन भुजबळ साहेब पण बऱ्याच असं म्हणजे बोलतात किंवा आजही बोलून त्यांनी दाखवलं की मी राष्ट्रवादी सोबत आहे, मी अजित पवारांसोबत हे वाक्य आज जे आहे अजय दादांबरोबर आहे हे मी स्वतःहूनच सांगितलेलं आहे. मला वाटतं की कोणी दुसरा विचार करण्याची काही गरज नाही कारण त्यांनी स्वतःहूनच सांगितलेलं आहे की मी जे आहे समोर समवेत आहे आणि हे राष्ट्रवादी बरोबरच आहे. आजही ते जे आहे त्यांनी त्या पार्टीतच जे आहेत मंत्री आणि आमदार आहेत.
सर, सरकारकडून दखल घेतली जात नाही उपोषणाची. त्याच्यासाठी जे आहे आम्ही या इथं आलोय की आंदोलन तीव्र करण्याची गरज वाटते का तुम्हाला? असं मी एवढं सांगेल की आंदोलन जे आहे जितके दिवस तुम्ही वाढवत जाल ते आपोआपच जे आहे लोकांच्या भावना तीव्र होत जाणार आहे. मला संजय राऊत काय बोलले मला माहित नाही. ते काय म्हटले एक्झॅक्टली बघेन आणि मग मी त्याच्यावर भाष्य करेन. भुजबळांची नाराजी कुठे कुठे राष्ट्रवादीच्या घरवापसीकडे आहे. भुजबळांची नाराजी कुठे ना कुठे पुन्हा घरवापसीची संकेत असं नाही. भुजबळ साहेबांची नाराजी ओबीसींच्या संदर्भातली आहे. त्यांना दिली जाणारी तिकडची त्यांचा जो अनुभव गेल्या वर्षभराचा आलाय त्याबद्दल असेल. ते आता त्यांना विचारलं पाहिजे. मी काय त्यांच्याशी चर्चा केलेली नाही. पण एकंदरीत पाहता त्यांनी स्पष्ट भूमिका केली आहे की अजित पवारांसोबत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत. या विधानाचा अर्थ काय घ्यायचा नेमका? बरोबर आहे. संघटना म्हणून ते संघटनेच्या बरोबर आहेत असं म्हणण्याचा अर्थ आहे. त्याचा फार बागुलबुवा करण्याची गरज नाही. ते म्हणते मी संघटनेबरोबर आहे आणि कार्यकर्ता किंवा नेता संघटनेबरोबरच असतो. माहित नाही मला. मी त्याच्या तपशिलात काही फार बघितलेलं नाही. सर, दिल्लीतून एक बातमी येते की देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला होता पण तो स्वीकारला गेला नाही. याकडे तुम्ही कधी उपमुख्यमंत्र्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर राजीनामा द्यावा लागतोय. नाही, त्यांना पक्षाचं काम करायची इच्छा होती पण ते पक्षाचं काम त्यांना करून त्यांनीच इच्छा व्यक्त केलेली की मला संघटनेची जबाबदारी मला पाहिजे. पण मला वाटत नाही की त्यांना हे दिल्लीचं नेतृत्व त्यांना पक्ष संघटनेची जबाबदारी द्यायला तयार आहेत. त्यांना जी जबाबदारी दिली आहे तीच त्यांनी कंटिन्यू करावी असं साधारणपणे दिसतंय असं मी वर्तमानपत्रात वाचलं. सर, विधानसभेमध्ये ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा प्रयत्न होता. प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं की तिन्ही पक्षांनी आम्हाला फक्त झुलवत ठेवलं. असा फार चांगला अनुभव त्यांच्यासोबत नाही आहे. फक्त त्यांना घ्यायचं नव्हतं म्हणून फक्त आम्ही चर्चा केली. नाही, आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते आमच्यावर यावेत अशीच आमच्या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांची इच्छा होती आणि त्यासाठी वारंवार त्यांच्याशी चर्चा करून बैठका करून पहिल्या 3-4 बैठका तर त्यांनी किती जागा पाहिजेत याच्याविषयी त्या मुद्द्यावर चर्चा आलीच नाही आणि त्यामुळे ज्यावेळी आली त्यावेळी इतर सर्व पक्षांच्या हळूहळू ज्या बैठका व्हायच्या त्यावेळी सर्व जागांच्या विषयी एकमत होत गेलं. तसं त्या जागा देखील आम्ही पुढे जात गेलो चर्चा करून. पण शेवटपर्यंत आमचा प्रयत्न होता ते बरोबर यावेत. 4च्या ऐवजी 5 जागा द्याव्यात, 6 जागा द्याव्यात अशा पद्धतीच्या देखील चर्चा आमच्या शेवटच्या स्टेजला झालेल्या होत्या. साताऱ्यामधल्या जरेंडेश्वर कारखान्यामधून जे दूषित पाणी निघत आहे ते सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांच्याही पिण्याच्या पाण्यामध्ये तो दूषित पाण्याचा प्रकार आहे. कसं बघतं सर? कारण दूषित पाणी पिऊन अनेक मला माहित नाही तिथं स्थानिक परिस्थिती काय आहे आणि दूषित पाणी काय येतंय. ती कारण मीमांसा स्थानिक लोक बघतील आणि त्याच्यावर तिथले स्थानिक आमदार जे आहेत ते लोकांची काय परिस्थिती आहे ते बघून योग्य त्या पद्धतीने कारवाई करतील. नाहीतर मग तिथं स्थानिक कार्यकर्ते ते त्याच्यावर बघतील. पवारसाहेब गेल्या 3 दिवसाचा त्यांचा बारामती दौरा आहे. याचा अर्थ असं मानता येईल की बारामती आता नवीन आमदार पवाराशिवाय दुसरा असेल? नाही, पवारसाहेब बऱ्याच काळानंतर आपल्या बारामती विधानसभा मतदारसंघ जे त्यांचं मूळ क्षेत्र आहे तिथल्या लोकांशी चर्चा सल्लामसलत आणि संपर्क करतात. आता शेवटी आम्हाला विधानसभेची तयारी महाराष्ट्रभर करायचीच आहे. त्या पद्धतीनं सर्व मतदारसंघात हे आहे पण त्यांनी सुरुवात मात्र ते बारामतीपासून केलेली दिसते. ओबीसी आरक्षणाचा आजचा 6वा दिवस आहे. कसं बघतात हे सगळं? आजच्या 9च्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.